या सह्याद्रीची पठारी भास्कर भट्टाची नगरी असलेलं हे भास्कर भट्टाचं परंपरेचं गाव. जय श्री कृष्ण ज्ञान मंदिर या ठिकाणी आपण आलेलो आहोत. समोरचा परिसर दंडवत दंडवत. आपण झरी बोरी म्हणजे हा जिंतूर तालुक्यामध्ये असलेला बोरी हे गाव, भास्कर भट्टांची बोरी या परंपरेला, या सह्याद्रीची पठारी भास्कर भट्टाची नगरी असलेलं हे भास्कर भट्टाचं परंपरेचं गाव, महानुभाव संप्रदायांचे परंपरा असलेलं गाव. आणि मी महंत परशुराज बाबा अंकुळनेरकर या आश्रमाचा संचालक. इथं मंडळी 50 असते आणि या म्हणजे आश्रमाच्या परसराज पिढीमध्ये टोपऱ्याचा प्रसाद, तांबुळाचा प्रसाद, हस्तिदंत असे असलेली आणि पुरुषोत्तम देवाचे पागडे हे असे महत्त्वाचे विशेष या पिढीमध्ये आहेत. आणि ह्या अंकुळनेरकर, परशुव्यास अंकुळनेरकर ह्या शाखेची ही परसराज की महंती आहे. आणि इथं संपूर्ण जवळजवळ 20-21 असे आश्रम आहेत आणि गावामध्ये एक मठ आहे. आणि हेला परंपरा म्हणजे भास्कर भट्ट बोरीकर. आणि या परभणी जिल्ह्यामध्ये लिंबा हे गाव पाथरी तालुक्यामध्ये साधेला पहिले म्हणजे आश्रमाची स्थापना झाली, मढी केली साधा अशक्त झाल्यामुळे. तर पहिला आद्य मठ हा परभणी जिल्ह्यामध्ये आहे आणि या परभणी जिल्ह्याची अशी परंपरा आहे. आणि भरपूर साधू संत येतात आणि भक्त मंडळी येतात. त्यांना आता या एकादशीला, आषाढी पौर्णिमेला देवपूजा आम्ही करवतो. हे ठिकाण कुठून हा, रोडलाच आहे. म्हणजे जिंतूर परभणी रोडला. म्हणजे तुम्हाला जवळ जिंतूर आहे. जिंतूर इथून 14 किलोमीटर आहे आणि परभणी 30 किलोमीटर आहे आणि गाव इथून 1 किलोमीटर आहे. दंडवत दंडवत माहिती दिली, पण आपल्या अनेक सद्भक्तांना दंडवत महाराज, विशेषांचं वर्णन करण्यासाठी आपण सांगितलं. दंडवत. चक्रधर स्वामी की जय. उद्धार करता
चक्रधरा माझ्या वरेशा विणवू किती मी तुला एकांकी पडला वानरा तुझा परतुनी येणारा परतुनी येणारा दीन मी मार्ग तांबुळाचा कोणता विशेष आहे फक्त हा येते हे तांबुळाचं विशेष आणि हे इथे हस्तिदंताचं ना ची फुले भावनाची फुले ही पदी बाहुदे चक्रधरा तू चरणी मला लावूदे चक्रधरा तू चरणी मला लावूदे हे तुझे रूप डोळे भरून पाहुदे मम दोषांतन पार मम दोषांतन पार करा आता तरी उद्धार आणि कुठला आश्रम आहे हा पुणे आमचा ज्ञानबेदराव जुने आता देवकर बाबा इथं बघावं लागेल गेली का घेतली श्री प्रभू महानुभव आश्रम बोरी या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझा सोडून या जीवाला गेला कुठे कळेना दिसला का हो कुणाला
कुठल्या आश्रममध्ये आहोत आपण आज? विराज बाबा तेलारकर. इथं कोणतं विशेष आपल्याकडे महत्त्वाचं आहे? काकाचा विषय. काकाचा विशेष. तोही देवाचा ना. शांतासी शांतवी तोषी तुझ्या जीवाना विरले तू चरणानि वेळोवेळा आठवणी थोरलीला आराधया जीवाना तुझं बिन स्वामी राया हे दुःख सांगू कोणा कसं करायचं म्हणलं आता हे सगळं मला ते टिकल्या तशा ते वस्त्र जळाले ते सगळं जळून जसं तसं नक्षी तशीच आहे. हळूच ब्रेक टाकला म्हणून मी म्हटलं आता बाबा त्याचे आपल्याला याचा कर्दम करावं लागेल आणि कर्दमाचे असे प्रसाद बनावं लागतील. मग कर्दम काय? आता हे वस्त्र प्रसादाला सगळं जळून गेल्यामुळं परमाणू तर तसेच राहतात ना, परमाणू नष्ट होत नाही. परमाणू नष्ट होत नाही आणि त्याच्यातली पवित्रता ही सृष्टीपर्यंत जात नाही. हा? ज्यावेळेस कार्यकारिणी मिळले जाईल त्यावेळेस हा त्याच्यामुळं मग मला आता याचं आम्ही एका ब्लेडने अर्ध सगळं ते काढून घेतले आणि काढून घेऊन मग त्याच्यात एक चिखल केला, गाठा केला आणि मग त्या पांढऱ्या कपड्यावरती लेप लावून त्याचे दादा आप कुठली देवपूजा आहे आपल्याकडे आता ही जामोदेकर पिढीतली श्री गोमेराज पिढी या पिढीची ही देवपूजा आहे. आदरणीय श्रद्धेय श्री कैवल्यवासी गोमेराज बाबा कांबळज यांच्या पिढीची ही देवपूजा आहे. ती आता माझ्याकडे उपलब्ध आहे. महंत श्री गोमेराज बाबा जामोदेकर म्हणून ह्या देवपूजेची सेवा ही माझ्याकडे ईश्वराने सोपवलेली आहे. तर ईश्वराचा मनोधर्म आहे, त्या ईश्वराच्या मनोधर्माने ही देवपूजा मी सांभाळत आहे. बाबा कुठल्या आश्रममध्ये आहोत आपण आज? आपण इथे आता महंत प्रभाकर बाबा अमृते उपाख्य बिटरगावकर बाबा अमृते यांचा हा आश्रम आहे आणि या आश्रमाच्या संचालिका आहेत तपोनिधी प्रतिभाताई अमृते. आणि बिटरगावकर बाबा जे आहेत विद्यमान ते इथं सदैव उपलब्ध नाहीत मला वाटतं. सर्व